हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला एक समोर वाक्य दिसतंय आणि हे वाक्य जर तुम्ही नीट बघितलं ना तर तुम्हाला थोडंसं विचित्र वाक्य वाटेल. बघा काय आहे वाक्य. ईटिंग इज वर्किंग. आता हे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे. बरं, ह्याचा अर्थ तरी काय आहे. असा प्रश्न का पडेल, कारण या वाक्याची रचना आहे एक थोडीशी वेगळी आहे. कशी वेगळी आहे बघा. या वाक्याच्या सुरुवातीला ईटिंग हे व्हर्ब आले. तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्हर्बला जेव्हा ING लागतं त्याला आपण क्रियापदाचं चौथं रूप म्हणतो. म्हणून इथं पण क्रियापदाचं चौथं रूप आले, नंतर हे पण व्हर्ब आले आणि नंतर हे वर्किंग पण एक व्हर्ब आहे. वर्किंग एक व्हर्ब आहे आणि त्याला पण ING लागले आणि त्याला पण आपण काय म्हणतो, क्रियापदाचं चौथं रूप. मग एखाद्या वाक्यामध्ये व्हर्ब प्लस व्हर्ब असं जर स्ट्रक्चर असेल वाक्य होतं का? नाही होत. मग हे वाक्य मी म्हणतो बरोबर आहे. तर कसं, आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय सांगायचं आहे. आता बघा, मला पोहणे आवडते. तुम्हाला असं जर वाक्य इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिशमध्ये करताना बरीच अडचण येईल. कशी? मला आय आवडते, लाईक पोहणे, स्विमिंग आय लाईक स्विमिंग असं वाक्य आपल्याला करायचं आहे. परंतु हे वाक्य करताना दोन व्हर्ब आलेत. हे एक व्हर्ब. तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब अशा वाक्याची रचना असते का? आणि जर नसेल तर मग हे वाक्य बरोबर का, हा तुम्हाला प्रश्न पडेल. इथं पण तसाच प्रश्न आहे की पोहणे जे आहे हे व्हर्ब सुरुवातीला आलं आहे, इथं पळणे हे व्हर्ब सुरुवातीला आलं आहे. मग एखाद्या वाक्यामध्ये जर व्हर्ब सुरुवातीला आलं आणि ते पण क्रियापदाचं चौथं रूप असेल तर ते बरोबर असेल का, असे प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होण्याची शक्यता असते. तर मित्र, हे सगळे वाक्य बरोबर आहेत. हे पण बरोबर आहे. कारण का, तर या वाक्यामध्ये जरण वापरलं आहे आणि जरण जर वापरता आपल्याला येत असेल तर अशा प्रकारचे पण वाक्य आपल्याला करता येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काय, की व्हॉट इज जरण. काय प्रश्न पडला असेल, जरण काय आहे. आणि इंग्लिशमध्ये हे जे जरण आहे, जरण एवढं इम्पॉर्टंट का आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ जिरण. तर काय इम्पॉर्टन्स आहे ते सांगण्याच्या अगोदर आपण जिरण म्हणजे काय ते समजून घेऊया. तर काय आहे जिरण. तर जिरण म्हणजे असा इंग्लिशमधला वर्ड की ज्याच्या शेवटी ING असतं. म्हणजे व्हर्ब प्लस ING. एखाद्या क्रियापदाला ING लागतं आणि तो क्रियापद नामासारखं काम करायला लागतो, त्याला जिरण म्हणायचं. बघा, अ जिरण मीन्स ING फॉर्म ऑफ व्हर्ब. एखाद्या क्रियापदाचा ING फॉर्म की ज्याला आपण इंग्लिशमध्ये V4 म्हणतो. बरोबर आहे, हे समजलं. वर्क्स ॲज नाऊन इन द सेंटन्स. आणि तो ING फॉर्म सेंटन्समध्ये नामाचं काम करतो. काय करतो? नामाचं काम करतो. तर इथं पहा, इथं डान्सिंग हा एक जिरण आहे, त्याने नामाचं काम केलं आहे. काय वापरला आहे? सब्जेक्ट म्हणून वापरला आहे. तुम्हाला माहिती आहे सेंटन्समध्ये सब्जेक्ट म्हणून कोण येतो? नाऊन येतो. म्हणून या ठिकाणी एका व्हर्बने नामाचं काम केलं म्हणून हा जिरण आहे. आता या ठिकाणी बघा, स्विमिंगने काय केलं आहे? व्हॉट वॉचेस स्विमिंग. म्हणजे क्रियापदाला व्हॉट प्रश्न विचारला की जे उत्तर मिळतं ना ते ऑब्जेक्ट असतं, म्हणून स्विमिंग ऑब्जेक्ट आहे. आता स्विमिंग तर क्रियापद आहे. मग क्रियापद ऑब्जेक्ट येऊ शकतं का? तर नाही येऊ शकत. कारण ऑब्जेक्ट म्हणून येण्याचं काम कोणाचं आहे? नामाचं आहे. परंतु जरी हे क्रियापद असलं तरी या ठिकाणी ते क्रियापद नसून ते नाम म्हणून वापरलं गेलं आहे, त्याने नामाचं काम केलं आहे म्हणून ते जिरण आहे. इथं पण तेच आहे. पहिल्या वाक्यामध्ये आपला जो गोंधळ झाला ना, हाच गोंधळ आहे की ईटिंग पण जिरण आहे. तर आता बघूया आपण की जिरण नेमकं अशा पद्धतीने इतकं वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरता येतं. आणि पहिला जो प्रश्न होता आपला की वाय इज जिरण सो इम्पॉर्टंट. तर बघूया आपण जिरण काय एवढं महत्त्वाचं आहे आणि इंग्लिश स्पीकिंग करत असताना त्याची आपल्याला का गरज पडते, कशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात की ते आपल्याला जिरणचा वापर करून बघावे लागतात. तर बघूया, लेट्स स्टार्ट. व्हॉट इज जिरण अँड हाऊ इम्पॉर्टंट इज जिरण. ओके, तर बघा,
वाय इज जिरण सो इम्पॉर्टंट, हा जो पहिला प्रश्न आहे की त्याचं उत्तर पण मी या ठिकाणी दिलेलं आहे. देर आर टू पॉईंट्स दॅट टेल अस दॅट जिरण इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला पॉईंट आहे की जिरण इज इम्पॉर्टंट फॉर द सेंटन्ससाठी जिरण फार महत्त्वाचं आहे. का? बिकॉज इट इज नॉन फायनाईट. जिरण कसं आहे? नॉन फायनाईट आहे. आता पुढच्या अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट इज नॉन फायनाईट मी सांगतो समजून. आता बघा नॉन फायनाईट म्हणजे काय, तर नॉन फायनाईट जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि ते एवढं का महत्त्वाचं असतं, म्हणजे जिरण नॉन फायनाईट झालं म्हणजे काय झालं तर हे लक्षात घ्या. आता बघा तुम्हाला मी तर एक प्ले क्रियापद दिलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इंग्लिशमधल्या प्रत्येक क्रियापदाचे 5 फॉर्म्स असतात. एक असतो इन्फिनिटिव्ह, दुसरा असतो प्रेझेंट फॉर्म, तिसरा असतो पास्ट फॉर्म, नंतर असतो पास्ट पार्टिसिपल आणि 5वं असतं प्रेझेंट पार्टिसिपल. हे 5 फॉर्म आपल्याला माहीत आहेत. आता याच्यापैकी लक्ष द्या, याच्यापैकी प्ले आणि प्लेड हे जे 2 फॉर्म आहेत हे आहेत फायनाईट फॉर्म. लक्ष द्या, आता लक्षपूर्वक ऐका. यांना फायनाईट का म्हणायचं आणि बाकीचे हे 3 जे आहेत हे आणि हे आहेत नॉन फायनाईट फॉर्म. या दोघांना फायनाईट का म्हणायचं आणि यांना नॉन फायनाईट का म्हणायचं, खाली एक्झाम्पल दिले बघा तुम्ही. आता बघा हा सब्जेक्ट आय आहे. आता आपण काय वाक्य केलं आहे? आय लाईक इटिंग. जर आपण सब्जेक्ट बदलला, सब्जेक्ट आता मी आयचा काय करतो, ही सब्जेक्ट घेतो, तर आयचा सब्जेक्ट ही घेतला तर काय बदललं? लाईकचं लाईक्स झालं. पण इटिंगमध्ये बदल झाला का? नाही झाला. म्हणजे सब्जेक्ट बदलला तर लाईकचं लाईक्स झालं परंतु इटिंगमध्ये बदलला नाही. आता मग तुमच्या लक्षात येईल की लाईक काय आहे? V1 आहे, म्हणजे प्रेझेंट फॉर्म आहे. म्हणजे सब्जेक्ट बदलला तर प्रेझेंट फॉर्म बदलतो परंतु हे प्रेझेंट पार्टिसिपल बदलत नाही. म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे? जिरण आहे. पहिली गोष्ट लक्षात आलं. दुसरी गोष्ट, आता बघा आपण सब्जेक्ट बदलला, व्हर्ब बदललं. आता आपण वाक्याचा टेन्स बदलूया. लाईकचं लाईकडं करूया, पास्ट टेन्स घेऊया. टेन्स बदलला, इथं पण टेन्स बदलला. टेन्स बदलला म्हणजे लाईकचं लाईकडं केलं, टेन्स बदलला परंतु इटचं इटिंग झालं का? इटिंगमध्ये काही चेंज झाला का? नाही झाला. इथं पण इटिंगमध्ये काही चेंज झाला का? नाही झाला. म्हणजे टेन्स बदलला तर प्रेझेंट फॉर्मचा पास्ट फॉर्म होतो परंतु प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये काहीही बदल होत नाही. म्हणून यावरून लक्षात येतं की व्हॉट इज नॉन फायनाईट म्हणजे काय, तर बघूया आपण. फायनाईट व्हर्ब म्हणजे फायनाईट व्हर्ब मीन चेंजेस अकॉर्डिंग टू टेन्स अँड सब्जेक्ट. फायनाईट व्हर्ब कुणाला म्हणायचं की जो सब्जेक्टनुसार बदलतो आणि टेन्सनुसार त्याच्यामध्ये चेंजेस होतात त्याला म्हणायचं फायनाईट व्हर्ब. या वाक्यामध्ये हे इज फायनाईट आहे. कसं ते बघूया आपण. आणि नॉन, इथं इन झालं आहे, नॉन फायनाईट. नॉन फायनाईट म्हणजे काय? डझंट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स अँड सब्जेक्ट. जो टेन्सनुसार आणि सब्जेक्टनुसार चेंज होत नाही त्याला नॉन फायनाईट म्हणायचं. इथं प्लेइंग काय आहे? नॉन फायनाईट आहे. बघा कसं, इथं जर आपण ही सब्जेक्ट बदलूया, हीच्याऐवजी काय करूया? आय घेऊया तर इथं ॲम येईल. म्हणजे सब्जेक्ट बदलला, व्हर्ब बदललं, म्हणून हे कसं आहे? फायनाईट आहे. आता आपण पास्ट घेऊया. पास्ट घेतलं तर इजचं काय होईल? वाज होईल. परंतु इकडं काही चेंज होईल का? इकडं काही चेंज होणार नाही. म्हणून हे फायनाईट व्हर्ब आहे आणि हे नॉन फायनाईट व्हर्ब आहे. म्हणून जिरण जे आहेत, जिरण हे जिरण कसे आहेत? जिरण नॉन फायनाईट आहेत म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का महत्त्वाचे आहेत? जिरण्स आर नॉन फायनाईट, दॅट्स वाय दे आर इम्पॉर्टंट फॉर अस. वाय? बिकॉज दे आर इजी टू यूज इन द सेंटेन्सेस. दे डू नॉट क्रिएट एनी प्रॉब्लेम व्हाईल वी आर यूजिंग देम इन टू सेंटेन्सेस. जेव्हा आपण त्यांना सेंटेन्समध्ये वापरायला लागतो तेव्हा कसल्याही प्रकारचे ते प्रॉब्लेम क्रिएट नाहीत, कसल्याही प्रकारचे एरर क्रिएट करत नाहीत, चुका करत नाहीत. म्हणून जिरण वापरायला आपल्याला सोपे जातात है ना. आणि फार वेगवेगळ्या पद्धतीने जिरण आपण वापरत असल्यामुळे देखील आपल्याला जिरण इम्पॉर्टंट आहेत. कसे वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात तर बघूया आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये. बघा आता या ठिकाणी दुसरं जे कारण आहे काय? जिरण वर्क्स ॲज नाऊन. फार मोठी गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा की जिरण जे असतं, जिरण म्हणजेच क्रियापदाला ING प्रत्यय लागलेलं, ING प्रत्यय लागलेलं क्रियापदाचं रूप वाक्यामध्ये
नामासारखं काम करतं. अँड दॅट्स वाय धिस जिरंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाल का इम्पॉर्टंट आहे, तर असे असंख्य वाक्य असतात. तुम्हाला माहीत आहे की नामाशिवाय वाक्य तयार होत नाही. असे म्हणजे नामाच्या ऐवजी जर नाम नसेल तर प्रोनाउन आला असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाऊन एवढं का महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे नाऊन का महत्त्वाचं आहे, तर नाऊन वाक्यामध्ये काय येतं, सब्जेक्ट म्हणून येतं, म्हणून महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे सब्जेक्टशिवाय काही चालतं का सेंटेन्सचं. सब्जेक्ट आहे तर सेंटेन्स आहे. सेंटेन्स म्हणजेच जो सब्जेक्टबद्दल इन्फॉर्मेशन देतो त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. मग सब्जेक्ट आहे तर सेंटेन्स आहे, म्हणून जिरंड महत्त्वाचं आहे. जेवढं नाम महत्त्वाचं आहे तेवढं जिरंड महत्त्वाचं आहे. का, तर जिरंड नामासारखं काम करावं लागतं. इट इज यूज्ड ॲज द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. बघा या ठिकाणी ड्रिंकिंग जरी हे V4 असलं, प्रेझेंट पार्टिसिपल असलं, तरी या ठिकाणी ते सब्जेक्ट म्हणून वापरलं आहे. कसं, ड्रिंकिंग इज नॉट गुड फॉर हेल्थ, म्हणजेच धूम्रपान करणे, आपण त्याला मराठीमध्ये पिणे पण म्हणतो. पिणे शरीर आरोग्यासाठी चांगलं नाही. पिणे आरोग्यासाठी चांगलं नाही. आता पिणेच म्हणजे काय, धूम्रपान या अर्थाने घेतलं आहे. ही ॲक्शन नाही तर हे नाम आहे. धूम्रपान काय आहे, नाम आहे, है ना. तर या ठिकाणी हे एक क्रियापद नामासारखं वापरलं आहे. जेव्हा एखादं क्रियापद आणि ते क्रियापदाचं चौथं रूप नामासारखं वापरलं जातं त्याला आपण जिरंड म्हणतो. आणि या ठिकाणी ते सब्जेक्ट म्हणून वापरलं आहे. या ठिकाणी बघा इट वर्क्स ॲज ऑब्जेक्ट, ते ऑब्जेक्ट म्हणून काम करतं. इथं बघा हा सब्जेक्ट आहे, हा व्हर्ब आहे, आणि व्हर्बला आपण जर व्हॉट प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट सापडतं. व्हॉट अवॉइड्स, ही अवॉइड्स स्मोकिंग, तो स्मोकिंग टाळतो, तो धूम्रपान टाळतो. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, धूम्रपान ओढणे, सिगारेट ओढणे, तो धूम्रपान टाळतो. व्हॉट अवॉइड्स काय टाळतो, धूम्रपान. तर या ठिकाणी पण बघा तुम्ही काय, तर हे ऑब्जेक्ट म्हणून वापरलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एक क्रियापदाचं चौथं रूप ऑब्जेक्ट म्हणून, आणि वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोण येतं, अर्थातच नाम येतं. म्हणजे नामाच्या ठिकाणी वापरलं आहे, नामाच्या काम करायला लागलं आहे, म्हणून हे काय आहे, जिरंड आहे. लक्षात आलं. दॅट्स वाय जिरंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट, आणि तिसरं इट वर्क्स ॲज द कॉम्प्लिमेंट. आणि तिसरी गोष्ट आहे की कॉम्प्लिमेंट म्हणून वापरतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे समजा आय ॲम अ डॉक्टर. जेव्हा सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर येणारा जो प्रेडिकेट आहे, प्रेडिकेट आणि सब्जेक्ट दोघं एकच आहेत, हे जेव्हा सांगितलं जातं त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजे मी आणि डॉक्टरमध्ये काही फरक आहे का, मीच डॉक्टर आहे, आय ॲम डॉक्टर म्हणजे मीच डॉक्टर आहे, दोघांमध्ये एकच आहे. त्याला पूरक आला आहे, आयला पूरक डॉक्टर आला आहे, याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. तसं माय जॉब इज ट्रेनिंग. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, माझं जे काम आहे ते काय आहे, प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण देणे हे माझं काम आहे. म्हणजे माझं काम आणि प्रशिक्षण देणे हे एकच आहे, दोन्हीमध्ये काही चेंज आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी कॉम्प्लिमेंट म्हणून वापरलं आहे. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की वाय जिरंड इज सो इम्पॉर्टंट इन द सेंटेन्सेस, बिकॉज इट कम्स ॲज नाऊन, ॲज सब्जेक्ट, ॲज ऑब्जेक्ट और ॲज कॉम्प्लिमेंट. दॅट्स वाय we should know what is gerund and we should know about how to use gerund in the sentences. आता आपण बघूया की याचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. कारण आपला मूळ मुद्दा आहे की जिरंडचा वापर करून आपल्याला वाक्य बोलता येतात का. तर बघूया इथं कोणतं जिरंड आहे, हे जिरंड आहे. तर मला पोहणे आवडते, तर मग आयला काय, मला काय होईल, आय येईल. आवडतेला काय होईल, लाईक होईल. आय लाईक स्विमिंग, आय लाईक स्विमिंग. तर मला पोहणे आवडते. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. इथं काय आहे, आय लाईक स्विमिंग, आय लाईक स्विमिंग हे काय ऑब्जेक्ट आहे. इथं पोहणे सब्जेक्ट आहे. काय, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. इथं पोहणे काय आहे, सब्जेक्ट आहे. इथं पळणे काय आहे, रनिंग इज माय एम, इथं पण सब्जेक्ट आहे. रनिंग इज माय एम इथं पण सब्जेक्ट आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल की रनिंग इज माय एम, रनिंग इज माय एम इथं सब्जेक्ट आहे. म्हणून आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण एखादं क्रियापद सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो. इथं बघा आपण वापरलं आहे पळणे, पोहणे
किंवा एखादं क्रियापद आपण ऑब्जेक्ट म्हणून देखील वापरू शकतो, एखादं क्रियापद आपण कॉम्प्लिमेंट देखील वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण इंग्लिश स्पीकिंग करताना बोलताना या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं का गरजेचं आहे हे आज शिकलेलं आहोत. मित्र, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा. धन्यवाद.